प्रभाग क्रमांक 33 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या राहुल पोकळे यांना माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू हे राहुल पोकळे यांच्या प्रचारासाठी धायरी गावात दाखल झाले। धायरी परिसरात आयोजित प्रचार दौऱ्यादरम्यान बच्चू कडू यांनी राहुल पोकळे यांना जाहीर पाठिंबा देत नागरिकांना त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दौऱ्यावेळी राहुल पोकळे यांच्या प्रचार कार्यालयाचे कचेरीचे उद्घाटनही बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले। कचेरीच्या उद्घाटनानंतर आयोजित छोट्या सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, राहुल पोकळे हे तळागाळातील कार्यकर्ते असून सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी झगडणारे नेतृत्व आहे। धायरी गाव आणि प्रभाग क्रमांक 33 मध्ये पाणी, ड्रेनेज, रस्ते, युवकांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा आणि वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम प्रतिनिधींची गरज आहे। ही ताकद राहुल पोकळे यांच्यात आहे, म्हणूनच प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। दादा, राहुल पोकळे यांना पाठिंबा देण्याचे मुख्य कारण काय? एकतर एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि एका कार्यकर्त्याच्या बाजूने आपण उभं राहिलो पाहिजे। पक्षापेक्षा माणसं फार महत्वाची असतं, माणसाशिवाय पक्ष चालत नाही आणि समाजाला कार्यकर्त्याची गरज असते। ते कार्यकर्ता त्यांच्यामध्ये आम्ही पाहिला म्हणून मी ते पाठिंबा देतो। राहुल पोकळे यांच्या कामात तुम्हाला खास काय वाटलं म्हणून तुम्ही? त्यांनी खरं तर रक्तदानाचं काम असेल, इतर बाकी दिव्यांगासाठी केलेलं काम असेल, नेहमी आम्ही अनेक माध्यमातून आमच्या काही उपक्रम त्यांनी राबवले आणि मला असं वाटतं का एका इकडे पक्षीय राजकारणामुळे जी काही तानाशाही वाढत चाललेली आहे त्याला भेद करणाऱ्या कार्यकर्त्याची समाजाला आणि शहराला गरज असते आणि म्हणून पक्षशाही म्हणजे गुलामीची वाटचाल झालेली आहे। आम्ही म्हणावं तसं वागावं असं पक्षाच्या नेत्यांना वाटतं, त्याला तोडण्याचं काम जर एखादा कार्यकर्ता करत असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहतो। दादा, सरकारमध्ये एकत्र काम करणारे आता विरोधात लढतायत, एकमेकांवर टीका करतात। सत्तेशिवाय काहीच नाही म्हणून ते असं करतात। सत्ता महत्वाची आहे। मुंबईला अलग युती होतं, पुण्याला अलग होतं, नाशिकला अलग होतं, अमरावतीला वेगळी होतं आणि म्हणून हे एकाच राज्यात अलग अलग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या युत्या करताय। हा लोकांना जो मूर्खपणा बनवण्याचा जो काही प्रकार चालू केला आहे त्याला हातोळा मारला पाहिजे, प्रहार केला पाहिजे, तो आम्ही करतोय। भाजपची 44 सीटं जिंकून येतात आणि त्यामुळे मनसे कुठेतरी कोर्टात गेलेली आहे, तर ते काय तानाशाही आहे? भाजपामध्ये आलेली रंगबाजी लोकांनी मतदानातून बाहेर काढली पाहिजे। दादा, अजून एक प्रश्न असं राहील, प्रहार मग 33 साठी प्रहार पक्षाचे विजन काय असणार आहे? आता मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात जर ते निवडून आलेच, येणारच, तर आम्ही आमच्या काही भूमिका आहे, आम्ही ज्या पद्धतीने काम केलं निश्चितच भर टाकू। निवड यूज आम्ही पाहतोय का निवड मतदानासाठीच नाही तर वर्षातून एकदा त्यांच्यासह लोकांच्या गाठीपाठी घेऊ। फक्त सत्तेसाठी आता समीकरण राजकीय बदलले असं वाटतं? सत्तेशिवाय काय आहे? सत्ता, पैसा, धर्म आणि जात याच्या पलीकडे या देशात काही नाही। अजितदादांनी राष्ट्रवादी सोडून सरकारमध्ये प्रवेश केला आणि आता परत शरद पवारांबरोबरच युती करून पुण्यामध्ये निवडणूक लढवतात। मला वाटते भाजप आणि अजितदादा या दोघांनी जी खेळी खेळली त्यामध्ये पवार साहेब फार दुरून त्याला पाहत असं मला काही वाटत नाही। ते सगळं एकत्रितच आहे सगळ्या गोष्टी आणि पवारचं राजकारण ते दिसणार कधीच नसतं, ते कधीच दिसलं नाही म्हणून ते पवार आहे ना। कॅमेरामन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट।